श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ सर्वांना. आपल्या जन्माच्या वेळी प्रत्येक ग्रह नक्षत्र हे वेगळे असतात आणि त्या ग्रह नक्षत्रांचा प्रत्येक व्यक्तीच्या जीवनावर परिणाम होत असतो. त्यामुळे प्रत्येक व्यक्तीची रास ही वेगळी असते आणि प्रत्येक व्यक्तीचं भाग्य हे वेगळं असतं. आपण ज्या वेळेला जन्माला येतो त्यावेळेला ग्रह नक्षत्रांची जी स्थिती असते त्यावरून आपली रास, त्या राशीची इष्टदेवता आणि त्या राशीचा शुभ रंग आणि एक मंत्र असतो जो आपल्याला पाठ केल्यानंतर आपलं जीवन बदलू शकतं. प्रत्येक राशीची जी इष्टदेवता असते ती त्या राशीतल्या लोकांचं संरक्षण करत असते. पण बऱ्याचशा लोकांना त्यांची रास काय आहे किंवा राशीची इष्टदेवता काय आहे, आपण कोणता शुभरंग वापरला पाहिजे आणि कोणत्या मंत्राचा जप केला पाहिजे ज्यामुळे आपल्या जीवनात येणाऱ्या अडचणी आणि अडथळे हे दूर होऊ शकतात, तर त्याबद्दलच आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि शेवटी एक उपाय प्रत्येक राशीसाठी नक्की सांगणार आहेत. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा. आपण पूर्ण 12 राशींच्या इष्टदेवता आणि त्यांनी कोणता रंग वापरला पाहिजे याबद्दल माहिती जाणून घेऊया. कारण रंग योग्य वापरल्याने आपली मानसिक स्थिती सुधारते, जीवनात सकारात्मक बदल घडतात आणि जी इष्टदेवता आहे तिच्या मंत्राचा जर आपण योग्य जप केला तर जीवनातल्या आपल्या ज्या प्रत्येकाच्या अडचणी आहेत, अडथळे आहेत, विवाहासंबंधी, व्यापारासंबंधी, लग्नासंबंधी किंवा सरकारी नोकरी आणि इतरही काही अडचणी असतील कर्जासंबंधी, तर त्या नक्की दूर व्हायला मदत होते. त्यामुळे तुम्हीही तुमची रास कमेंटमध्ये शेवटी नक्की सांगा. तर व्हिडिओमध्ये पहिले आपण मेष राशीपासून सुरुवात करूया. मेष ही राशी 12 राशींमधली मेन रास आहे, जिला राजाची रास असंही म्हणतात. ही प्रमुख रास आहे. मेष राशीची इष्टदेवता ही हनुमान आहे. हनुमानजी ह्या राशीचे इष्टदेवता आहे आणि ह्या राशीचा शुभ रंग आहे लाल आणि केसरी. जर तुम्ही लाल आणि केसरी रंग जास्तीत जास्त वापर केला तर तुमच्या जीवनात नक्कीच सकारात्मक बदल यामुळे घडून येतात आणि विचारी क्षमताही वाढते. तुमच्यासाठी मंत्र कोणता आहे तर ओम श्री हनुमते नमः या मंत्राचा जप तुम्ही दर शनिवारी लाल किंवा केसरी रंगाचं वस्त्र परिधान करून जितका शक्य होईल तितका ह्या मंत्राचा जप करून हनुमानांना त्या दिवशी तुम्हाला राम नाम लिहून एक माळ रुईच्या फुलाची नक्की अर्पण करायची आहे, पानाची. त्यानंतर वृषभ राशीची अधिष्ठात्री देवता आहे माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू. ह्या देवतेचा शुभ रंग आहे पांढरा आणि गुलाबी. ह्या इष्टदेवता याची विष्णू भगवान असल्यामुळे आणि माता लक्ष्मी असल्यामुळे याचा मंत्र आहे ओम श्री महालक्ष्मी नमः. या मंत्राचा जाप तुम्हाला दर गुरुवारी आणि शुक्रवारी करायचा आहे. कारण माता आणि लक्ष्मी भगवान विष्णू यांचा वार हा गुरुवार आणि शुक्रवार आहे. भगवान विष्णूंचा गुरुवार आणि माता लक्ष्मीचा शुक्रवार आहे. तर शुक्रवारी तुम्हाला ओम श्री महालक्ष्मी नमः या मंत्राचा जप करून माता लक्ष्मीला एक गुलाबाचं फूल नक्की अर्पण करायचं आहे आणि तुम्हाला त्या दिवशी गुलाबी किंवा पांढरं वस्त्र घालायचं आहे. त्यानंतर तिसरी रास आहे मिथुन रास. मिथुन राशीची इष्टदेवता आहे भगवान गणेश आणि या राशीचा शुभ रंग आहे हिरवा, फिक्कट पिवळा आणि ह्या राशीचा शुभ मंत्र आहे ओम बुम बुधाय नमः. ओम बुम बुधाय नमः या मंत्राचा जप तुम्हाला बुधवारी पिवळं किंवा हिरवं वस्त्र घालून करायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला गणपतीला एक दुर्वाची जोडी अर्पण नक्की करायची आहे. या दिवशी तुम्ही गणपतीचा अभिषेकही अथर्वशीर्षाने करू शकता. नंतरची रास आहे कर्क रास. कर्क राशीचा इष्टदेवता आहे भगवान शिव. शिवांना कोणता रंग प्रिय आहे तर पांढरा आणि चंदेरी. या राशीचा शुभ मंत्र आहे ओम सोम सोमाय नमः.
ओम सोम सोमाय नम या मंत्राचा जप तुम्हाला दर सोमवारी पांढरं वस्त्र परिधान करून भगवान शिवांच्या पिंडीसमोर करायचा आहे. या दिवशी तुम्ही अखंड अक्षत भगवान शिवांच्या पिंडीवर अर्पण करायचे आहे. यामुळे तुमच्या जीवनात येणारे अडथळे नक्कीच दूर होतात. यानंतरची रास आहे सिंह रास. सिंह राशीची इष्टदेवता आहे सूर्य भगवान. सूर्य भगवानांचा शुभ रंग कोणता आहे तर सोनेरी आणि नारंगी. या राशीचा शुभ मंत्र आहे ओम सूर्याय नमः. ओम सूर्याय नमः या मंत्राचा जाप तुम्हाला जितका होईल तितका करायचा आहे. वार रविवार या दिवशी करायचा आहे आणि रविवारी तुम्हाला न चुकता सूर्याला अर्घ्य द्यायचा आहे. त्यानंतरची पुढची रास आहे कन्या रास. कन्या राशीची इष्टदेवता आहे भगवान विष्णू आणि गणेश. या राशीचा शुभ रंग आहे हिरवा आणि तपकिरी. या राशीचा शुभ मंत्र आहे ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप तुम्हाला दर गुरुवारी भगवान विष्णूंच्या मूर्तीसमोर किंवा फोटोसमोर गणपती बाप्पांसमोर म्हणून या मंत्राचा जप करून तुम्हाला गणपती भगवानांना एक जास्वंदाचं फूल अर्पण करायचं आहे. कन्या राशीसाठी इष्टदेवता भगवान विष्णू आणि गणेश आहेत. त्यानंतरची रास आहे तुला रास. तुळा राशीचा इष्टदेवता आहे माता लक्ष्मी आणि याचा शुभ रंग आहे हिरवा आणि तपकिरी. आणि ह्या राशीचा मंत्र आहे ओम महालक्ष्मी नमः. ओम महालक्ष्मी नमः या मंत्राचा जप तुम्हाला हिरवं किंवा गुलाबी वस्त्र घालून माता लक्ष्मींसमोर करायचा आहे. तुळा राशीच्या व्यक्तींनी माता लक्ष्मीचा कोणतंही व्रत केलं तर त्यांच्यासाठी हे फलदायी ठरू शकतं. त्यानंतर वृश्चिक रास. वृश्चिक राशीचे इष्टदेवता आहे हनुमानजी आणि कालभैरव आणि ह्या इष्टदेवतेचा रंग आहे गुलाबी आणि निळा. त्यानंतर लाल आणि मरून हेही कलर हे लोक वापरू शकतात. त्यानंतर यांचा मंत्र आहे ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय ह्या मंत्राचा जाप वृश्चिक राशीच्या जातकांनी करायचा आहे आणि यांना इच्छित फलप्राप्ती जर कामात हवी असेल तर नमः शिवाय ह्या मंत्राचा जाप आणि कालभैरवाष्टक याचं पठण करायचं आहे. त्यानंतर धनुरास. धनुराशीची इष्टदेवता आहे भगवान विष्णू आणि श्रीराम भगवान आणि यांचा शुभ रंग आहे पिवळा आणि केशरी आणि यांचा शुभ मंत्र आहे ओम गुरवे नमः. ओम गुरवे नमः या मंत्राचा जितका होईल तितका जाप तुम्हाला दर गुरुवारी करायचा आहे. गुरुवारी तुम्हाला पिवळं एखादी मिठाई विष्णू भगवानांच्या मंदिरात किंवा माता लक्ष्मीच्या मंदिरात अर्पण करायचे आहे आणि ह्या दिवशी तुम्हाला उपवास केला तर इच्छित फल नक्कीच प्राप्त होऊ शकतं. त्यानंतर मकर रास. मकर राशीचा इष्टदेवता आहे शनी देव आणि हनुमानजी. शनिदेव आणि हनुमानजी असल्यामुळे यांचा इष्ट रंग आहे किंवा शुभ रंग आहे काळा आणि निळा. ह्या राशीचा शुभ मंत्र आहे ओम शं शनीश्वराय नमः. ओम शनीश्वराय नमः या मंत्राचा जाप तुम्हाला निळा वस्त्र घालून शनिवारी पाठ करायचा आहे. जे तुमचं देवाचं मंदिर आहे तिथे बसून तुम्ही या मंत्राचा जाप करायचा आहे आणि तुम्ही शनिवारी शनी भगवानांच्या उजव्या पायावर तेल अर्पण करायचं आहे. याने तुमच्या जीवनात येणारे अडचणी आणि अडथळे नक्कीच दूर होतात. यानंतरची रास आहे कुंभ रास. कुंभ राशीचा भगवान इष्टदेवता आहे भगवान शिव आणि शनिदेव. यांच्यासाठी इष्ट रंग आहे शुभ रंग आहे निळा आणि जांभळा. निळा आणि जांभळा रंग ह्या व्यक्तींनी जास्तीत जास्त परिधान करायचा आहे. त्यामुळे त्यांच्या आयुष्यात येणाऱ्या ज्या भाग्यकारक घटना आहेत त्या घडू लागतात. आणि ह्या इष्टदेवतेचा मंत्र आहे ओम शनिदेवाय नमः आणि नमः शिवाय. ह्या दोन मंत्रांचा जाप तुम्हाला भगवान शिवाच्या पिंडीसमोर शनिदेवाच्या
जिथे कुठे शनिदेवाचं मंदिर असेल तिथे ह्या मंत्राचा जप करायचा आहे. आणि कुंभ राशीच्या जातकांनी भगवान शिवांना पांढरं फूल अर्पित करायचं आहे, धोत्राचं फूल. आणि तुम्ही सोमवार हे व्रतही करू शकतात. यामुळे तुमचं भाग्यात परिवर्तन व्हायला नक्कीच मदत होते. यानंतर शेवटची रास आहे मीन रास. मीन राशीचा इष्टदेवता आहे भगवान विष्णू आणि त्यानंतर माता काली. माता काली आणि भगवान विष्णू ह्या देवतेची इष्टदेवता आहे. आणि यांचा मंत्र आहे, शुभ मंत्र आहे ओम नमो नारायणाय नमः. आणि यांची इष्टदेवता, आणखीन एक इष्टदेवता आहे श्रीकृष्ण भगवान. श्रीकृष्ण भगवानांचीही हे जातक पूजा करू शकतात. यांना इच्छित फलप्राप्ती नक्कीच होते. त्यानंतर यांचा शुभ रंग आहे पिवळा आणि हिरवा. यानंतर यांनी कृष्ण भगवानांचा ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जाप करायचा आहे. त्यामुळे ह्या जातकांच्या जीवनातील अडीअडचणी आणि आर्थिक समस्या नक्कीच दूर होतात. आता ह्या पूर्ण 12 राशींचा एक गुप्त उपाय मी प्रत्येक राशीसाठी सांगणार आहे, जी कोणतीही रास करू शकते आणि त्यामुळे त्यांच्या जीवनात सकारात्मक बदल घडू शकतात. तुम्ही कोणत्याही राशीत काहीही अडचण असल्यास तुम्ही भगवान शिवाचे हा एक उपाय नक्कीच करू शकतात. तुम्हाला 3 बेलपत्र घ्यायचे आहेत. रास कोणतीही असो त्याच्याही अडचण नाही, फक्त तुम्हाला हा उपाय तुमच्या आर्थिक समस्येसाठी करायचा आहे. तुम्हाला 3 बेलपत्र घ्यायचे आहे आणि प्रत्येक बेलपत्रावर तुम्हाला केशर किंवा जर अष्टगंध असेल तर त्याचा तुम्हाला एक थेंब असा लावायचा आहे, गंध लावायचा आहे. आणि त्यानंतर हे बेलपत्र तुम्हाला महादेवाच्या मंदिरात अर्पण करायचे आहे, सोमवारी अर्पण करायचे आहे. आणि नमः शिवाय ह्या मंत्राचा जप किंवा श्री शिवाय नमस्तुभ्यम ह्या मंत्राचा यथाशक्ती जाप करून आपली आर्थिक समस्या सांगून हे बेलपत्र तुम्हाला तिथे अर्पण करायचे आहेत. आणि 1 लोटा जल ही भगवान शिवाला अर्पण करायचं आहे. तुमची रास कोणतीही असली, कोणतीही आर्थिक समस्या असली तर ह्या उपायाने नक्कीच तुम्हाला तुमच्या जीवनात सकारात्मक बदल दिसून येतील. तुमची रास कोणती आहे ही कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ कसा वाटला तेही नक्की सांगा. आणि आपल्या इष्टदेवतेचा मंत्राचा जाप नक्की करा आणि शुभ रंग जास्तीत जास्त वापरा, जेणेकरून तुमच्या भाग्य हे परिवर्तन व्हायला बदल होईल. श्री स्वामी समर्थ. जय जय रघुवीर समर्थ.